त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण व्हर्नियर मायक्रोमीटरने रीडिंग कशी घेतली जाते, व्हर्नियर मायक्रोमीटरने रीडिंग घेताना कोणकोणत्या स्टेप फॉलो केल्या जातात, तसेच व्हर्नियर मायक्रोमीटरची रीडिंग वाचण्याची काय पद्धत आहे व समजण्याची काय पद्धत आहे हे आपण ॲनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहोत। तर मित्रांनो, आजचा डेमॉन्स्ट्रेशन आहे डेमॉन्स्ट्रेशन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर रीडिंग। व्हर्नियर मायक्रोमीटरमध्ये रीडिंग बनण्यासाठी खालील स्टेप फॉलो करणे खूप महत्त्वाचे आहे, त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊ। त्याची सुरुवातीची स्टेप आहे ती आहे रेंज ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर। यामध्ये आपल्याला जे रीडिंग घ्यायची आहे किंवा वाचायची आहे त्या रेंजचा मायक्रोमीटर घेणे आवश्यक आहे। व्हर्नियर मायक्रोमीटर हे 0 ते 25, 25 ते 50, 50 ते 75 अशा 25-25 मिलीमीटरच्या फरकाने उपलब्ध आहे। तर आपल्याला जी रीडिंग घ्यायची असेल त्या रेंजचा मायक्रोमीटर घेणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे मिनिमम रेंज ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर। यामध्ये आपल्याला त्या मायक्रोमीटरची मिनिमम रेंज लिहिणे आवश्यक आहे। जसे 25 ते 50 मिलीमीटर रेंजचा आपण मायक्रोमीटर घेतला तर त्याची मिनिमम रेंज आहे 25 mm आहे। 0 ते 25 मिलीमीटर रेंजचा मायक्रोमीटर घेतला तर त्याची मिनिमम रेंज आहे 0 mm आहे। तर आपल्याला इथे मिनिमम रेंज ऑफ मायक्रोमीटर हे मेन्शन करायचे आहे। त्यानंतर तिसरी स्टेप आहे मेन डिव्हिजन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर। तर आपल्याला इथे मेन डिव्हिजन आपल्याला लिहायचे आहेत। मेन डिव्हिजन लिहिताना जे आपण रीडिंग घेतो त्या रीडिंगच्या पॉईंटच्या अगोदरची संख्येमधून आपल्याला मिनिमम रेंज ऑफ मायक्रोमीटर मायनस करून उरलेले डिव्हिजन आपल्याला इथे लिहायचे आहे आणि त्याला 1 मिलीमीटरने गुणाकार करून उत्तर इथं लिहायचे आहे। तशा पद्धतीने आपले मेन डिव्हिजन येणार आहेत। त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे सब डिव्हिजन ऑफ मायक्रोमीटर। सब डिव्हिजनमध्ये काय असते तर डाटम लाईनच्या खालचा जो भाग असतो तो जर आपल्याला डिव्हिजन दिसला तर तो आपल्याला इथं मेन्शन करायचा आहे। सब डिव्हिजन हा आला तर 1 येतो नाहीतर 0च राहतो। 0.5 नंतरची संख्या असते त्याच्यामध्ये सब डिव्हिजन येतो आणि 0.49च्या अगोदरची जर संख्या असेल तर त्याच्यामध्ये सब डिव्हिजन हा नेहमी 0च राहील। तशा पद्धतीने आपला सब डिव्हिजन झालेला आहे। त्याच्यानंतर आहे थिम्बल डिव्हिजन ऑफ मायक्रोमीटर। पॉईंट नंतरची संख्या असते त्याच्यामध्ये पॉईंट नंतरच्या संख्येमध्ये 2 जे घर असतात ते आपल्याला इथं मेन्शन करायचे आहेत सब डिव्हिजन मायनस केल्यानंतर। ते आपल्याला इथे लिहायचे आहेत आणि त्याला 0.01 मिलीमीटरने गुणून इथे उत्तर लिहायचे आहे। त्याच्यानंतर आहे शेवटचा व्हर्नियर डिव्हिजन ऑफ मायक्रोमीटर। यामध्ये आपल्याला व्हर्नियरचा जो डिव्हिजन असतो म्हणजे पॉईंट नंतरचा तिसरा जो अंक असतो तो आपल्याला इथे लिहायचा आहे आणि त्याला 0.001 mm ने गुणाकार करून इथे उत्तर लिहायचे असते। आणि सर्वात शेवटी आपली टोटल रीडिंग यामध्ये आपल्याला स्टेप 2 ते स्टेप 6 पर्यंत ची बेरीज करून इथे आपल्याला लिहायची असते। तशा पद्धतीने आपण ह्या सर्व स्टेप समजून घेतलेल्या आहोत। या पद्धतीने जर आपण व्हर्नियर कॅलिपरची रीडिंग घेतली तर आपल्याला समजण्यास सोपे जाईल। तर आपला आता एक रीडिंग बघणार आहोत, तर तुम्हाला कोणती रीडिंग हवी आहे ते सांगा। सर, व्हर्नियर मायक्रोमीटर मध्ये 5.409 mm रीडिंग कशी बांधली जाईल? तर आपण म्हटल्याप्रमाणे 5.409 ही रीडिंग आपल्याला व्हर्नियर मायक्रोमीटर मध्ये शो करायची आहे। त्यासाठी जी पहिली स्टेप आहे ती आहे रेंज ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर। तर या रीडिंगसाठी आपल्याला जो मायक्रोमीटर लागणार आहे तो 0 ते 25 mm या रेंजचा लागणार आहे। त्याच्यानंतर मिनिमम रेंज ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर, याच्यामध्ये सुरुवातीचा जो अंक आहे रेंज ऑफ मायक्रोमीटर मधील हा आपल्याला इथे लिहायचा आहे। आपला तो आला आहे 0। त्याच्यानंतर तिसरा आहे मेन डिव्हिजन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर। यामध्ये आपल्याला काय करायचे आहे की पॉईंटच्या अगोदरची जी संख्या असते त्यामधून आपल्याला मिनिमम रेंज ऑफ मायक्रोमीटर मायनस करायची असते आणि उरलेले डिव्हिजन इथे लिहायचे असतात। तर ते आपले आले 5, याला 1 mm ने गुणाकार करायचा आहे आणि उत्तर इथे लिहायचे आहे। अशा पद्धतीने आपले मेन डिव्हिजन झालेले आहेत। त्याच्यानंतर सब डिव्हिजन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर, यामध्ये आपल्याला हे पॉईंट नंतरचे 2 जे घर आहेत ते आपल्याला याचा विचार करायचा असतो। जर हे 0.5 पेक्षा मोठे असतील तर इथे 1 येईल किंवा 0.49 पर्यंत इथे 0 राहील, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। तर आपल्या इथं ही लहान असल्यामुळे संख्या इथे 0 आणि त्याला 0.5 ने गुणाकार करायचा आहे आणि उत्तर लिहायचे इथं। अशा पद्धतीने आपले सब डिव्हिजन झालेले आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला सब डिव्हिजन हा
दिसणार नाही. त्याच्यानंतर थिंबल डिव्हिजन ऑफ मायक्रोमीटर. तर सब डिव्हिजन मायनस केल्यानंतर आपल्याला जे डिव्हिजन उरतात ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. इथे 4 झिरो आपले आले आहेत, त्याला 0.01 ने गुणाकार करून इथे उत्तर लिहायचे आहे. त्याच्यानंतर आहे व्हर्नियर डिव्हिजन ऑफ मायक्रोमीटर. यामध्ये आपल्याला हा तिसरा जो अंक आहे शेवटचा, हा इथे जो अंक असेल तो इथे लिहायचा आहे आणि त्याला 0.001 mm ने गुणाकार करून उत्तर इथे लिहायचे आहे. तर अशा पद्धतीने आपले झालेले आहेत. याची आता आपल्याला टोटल रीडिंग घ्यायची आहे. स्टेप 2 ते स्टेप 6 पर्यंत आपल्याला सर्वांची इथे बेरीज करायची आणि इथे लिहायची आहे. तर 5.409 अशी आपली बेरीज झालेली आहे. तर आपल्याला हे रीडिंग आपल्याला आता ॲनिमेशनद्वारे समजून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 0 ते 25 मिलीमीटर रेंजचा आपला मायक्रोमीटर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला रीडिंग बघायची आहे. इथे बघू शकता तुम्ही 5 पूर्ण झाले आहेत आपले आणि हे 40 आणि हे बरोबर आहे 5.409 अशी रीडिंग आली आहे. अजून एक आपण रीडिंग घेऊ. सर व्हर्नियर मायक्रोमीटर मध्ये 84.937 mm रीडिंग कशी घेतली जाईल? 84.937 आपल्याला हे रीडिंग बांधून दाखवायचे आहे. तर यासाठी आपण सर्वात अगोदर स्टेप फॉलो करणार आहोत ती आहे रेंज ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर. यामध्ये आपल्याला ही रीडिंग घेण्यासाठी या रेंजचा मायक्रोमीटर आवश्यक आहे. तर 75 ते 100 mm च्या रेंजचा आपण मायक्रोमीटर घेतलेला आहे इथे. त्याच्यानंतर आपल्या मिनिमम रेंज ऑफ मायक्रोमीटर, मिनिमम जी रेंज आहे ही आपली आहे सुरुवातीची 75 mm. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मेन डिव्हिजन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर. तर या संख्येतून आपल्याला पॉईंटच्या अगोदरच्या संख्येतून आपल्याला मिनिमम रेंज ऑफ मायक्रोमीटर मायनस करायचे आहे आणि उरलेले भाग इथे लिहायचे आहेत. उरलेले भाग आपले 9 आलेले आहेत, त्याला 1 मिलीमीटरने गुणाकार करून उत्तर लिहायचे आहे 9. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे सब डिव्हिजन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर. सब हे जे पॉईंट नंतरची संख्या आहे हे 0.5 पेक्षा मोठी असल्यामुळे आपल्याला एक सब डिव्हिजन दिसणार आहे, खालचा डिव्हिजन दिसणार आहे, तो आपण इथं घेतलेला आहे. तर त्याला 0.5 ने गुणाकार करून उत्तर लिहिलं आहे. त्याच्यानंतर येणार आहे आपले थिंबल डिव्हिजन ऑफ व्हर्नियर मायक्रोमीटर. तर सब डिव्हिजन मायनस, इथून सब डिव्हिजन मायनस केल्यानंतर जेवढे युनिट इथे उरतात ते आपल्याला इथं मेन्शन करायचे आहेत आणि त्याला 0.01 mm ने गुणाकार करायचा आहे. इथे 43 उरलेले आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर व्हर्नियर डिव्हिजन ऑफ मायक्रोमीटर घ्यायचे आहेत आपल्याला पॉईंटच्या, म्हणजे हा जो अंक आहे तिसरा अंक आपल्याला घ्यायचा आहे. इथे 7 घेतलेला आपण आणि त्याला 0.01 mm ने गुणाकार करून उत्तर इथे लिहिले आहे. त्यानंतर आपल्याला टोटल रीडिंग घ्यायचे आहे स्टेप 2 ते स्टेप 6 पर्यंत. 84.937 mm हे आपली रीडिंग आलेली आहे. हे आता आपण ॲनिमेशनद्वारे समजून घेऊ. आपली इथे रेंज ऑफ मायक्रोमीटर लिहिलेली आहे 75 ते 100. त्याच्यानंतर आपल्याला इथले घ्यायचे 9 मिनिट. आता पूर्ण आपले 9 झालेले आहेत. इथे बघू शकता 7वा बरोबर 59 झालेला आहे. इथे 9.937 + 75 अशी रीडिंग आपल्याला करायची आहे. असे आलेले आहे.